तुम्हाला लबाड सांगत नाही हो, मी एक बाई बघितली 50 लाखाच्या गाडीत बसून आली माझ्या कीर्तनला, 50 लाखाच्या. बघा ती बाई, तिच्या अंगावर फक्त मंगळसूत्र होतं. काय होतं? मंगळसूत्र. आणि गाडी किती लाखाची? 50 लाखाची. जरा आदर्श घ्या. भजण्याची भजनीने म्हणायली एवढे सप्ते करायले तर मला नेकलेस तर केलं नाही. मोई बायको मला म्हणली एवढे कीर्तन 3-3 करावं लाव, माझ्या नाकातला काटा तर काढला नाही. मी म्हणलं ये इकडे, तू काटा काढतो, ये इकडे. जरा आदर्श घ्या, आदर्श घ्या. 50 लाखाची गाडी कुठं, बाईच्या गळ्यात फक्त मंगळसूत्र. आदर्श घ्या माझ्या माया बहिणीनो. हा ऐका दुसरं उत्तर. मुस्लिम समाजाची रात्री 10 वाजता घराच्या बाहेर पडू द्या, ती अंगावर काय घालती? बोला. मूर्खा घालते. मान्य आहे ना? मान्य आहे ना? म्हणून आपल्या मुलीनं, माझ्या नातीनं, माझ्या बहिणीनं आणि माझ्या माईनं शरीराचं प्रदर्शन करायचं नाही. कपडे योग्य लिहा. माझ्या बापाचं बिघडं ना, हा, पण ते आदर्श घ्या. घ्या आदर्श. दुसरा घ्या. हा, मुस्लिम समाजाच्या मस्जिदीवर तुम्ही हिंदी गाणं कधी ऐकलं का? ऐकलं का? ऐकलं का? सांगा. मी 2 तास कीर्तन करणार आहे, चहा पिऊन जाणार आहे, आणि पैसे मोजून घेऊन जाणार आहे. लोक म्हणतात तुला एवढा विश्वास नाही का? माझ्याकडे 17,500 रुपये जमलेत. पेट्रोल वाले टेम्पो वाले घेईना आणि बँकेत विचारना, फाटक्या नोटा. ते मह्या नशिबाला. हा, लोकांनी दिलेल्या पट्टीला आणि सप्ते ते टोळी मुकदम मह्या नशिबाला. काय करू? काय करू त्या नोटा? मग तेव्हापासून लाईट लावून मोजालो. बघा, मला दाखवा उत्तर. दाखवा ह्याचं उत्तर. 2 प्रश्न टाकले आणि आपल्या मारोत्रीवर, आपल्या महादेवाच्या मंदिरावर शोकांतिकाची मायबाप, हा, तुम्ही शांताबाई लावता. दुःख आहे. दुःख आहे का? जरा आदर्श घ्या. हा, पुन्हा एक धसकट म्हणते मी पट्टी दिली नाही का? स्पीकरवाला मग ऐकत नाही का? ऐकत आहे. तू जावा, येस, ये इकडे, ये इकडे, ये इकडे, ये. उठ. बरोबर आहे का? हे मान्य आहे का? मान्य आहे का? डॉक्टर अब्दुल कलाम जात वजा करा, ते माणूस देव आहे. बाळासाहेब ठाकरे राजकारण वजा करा, तो माणूस देव आहे. राजे छत्रपती राजकारण वजा करा, ते महापुरुष आहे. मारोतराव महाराज दस्तापूरकर संसार वजा करा, तो माणूस देव आहे. हे लक्षात ठेवा. म्हणून आपलं नखाते गाव असं बनलं पाहिजे, वजनदार. सप्ताह असाच लेवल न चालू द्या. सगळे गावामध्ये बाहेर येत जा. आणि माझी एक विनंती आहे माया बहिणीला, तुम्ही दिवाळीला येऊ नका, पण माझ्या हातांना येत जा. झालं कीर्तन. हा, आणि आपल्या जावयाला सांगालो बेंबीच्या देठापासून, भाऊ तू माझ्या बहिणीला दिवाळीला वास लावू नको, पण कार्याला 2 जण गाडीवर घेऊन या, पेट्रोलचा खर्च मजा. बरोबर आहे का? झाला परमार्थ. हा, आणि एक करा, पुढल्या वर्षापर्यंत आपल्या गावचं एकही फाटलं नाही पाहिजे. वार्ड. आणि दुसरी गोष्ट सांगायलो आपल्या तरुण तडफदार मंडळीला, तुम्हाला लई मोठ्याचा पाठिंबा आहे, म्हणून महिन्यामध्ये 1 रविवार असा ठेवा की रस्ते, आपला वार्ड
स्वच्छ कर जा, स्वच्छ कर जा, स्वच्छता अभियान राबवा. नाही तलाठी साहेब, कंडक्टर साहेब, बीडीओ साहेब हे तुमच्या गावाला नाही आले तर मला मनामधून काय बोलला असतो म्हणून. बरोबर आहे का? ही गरज आहे काळाची. त्याच्याकरता सप्ताह करायचा आहे. त्याच्याकरता 250 किलोमीटरहून आलो आणि 150 किलोमीटर वर जाणार आहे का मला भाकर मिळे ना? तिसरं म्हणते पैशाच्या महाग लागलंय मधू. नाही सकाटा त्या पैसा मया महाग आहे. आता तुमच्या मनात जर आलं मी खुर्ची टाकून बघतो दक्षिणा देऊन पाया पडता म्हणून उग म्हणायलो. बरोबर आहे का? हा, हे लक्षात ठेवायचा. म्हणून तुम्ही खूप दिव्य ते भव्य मंडप टाकला. नंबर 1 सगळं गाव बाहेर पडलं. मला असं वाटालंय मी 5 नारळ पहिलं पाणी पिलं ना तेवढी ताकद आली मला. तुमची शिस्त, तुमचं नियोजन. रोज गाव जेवण म्हणजे सोपं नाही. गाव का लहान आहे का? आणि रोज चुलबंद गाव म्हणजे काही बाया म्हणत असत्याला माय आणखी एक दुसरा सप्ताह असाच व्हावा. चुलबी पेटवायची गरज नाही आणि गॅसची कॉक बी लावायची गरज नाही. फक्त पंक्तीला जायचं. बरोबर आहे का? हा, काय गावाला मानावं लागल. एक एक माणूस पट्टी देतय म्हणजे जोक नाही. गाव जेवण म्हणजे सोपं आहे का? चुलबंद. हा, जरा डोळे उघडा. हे बाई तर वडी आहे, वडी इथं काल आलतो. वडराच्या माणसानं मंडपाचा खर्च दिला. कोणाच्या? हेच माणूस आहे का? वडीचेच ना तुम्ही. नवल आहे. आणि आपलं म्हणाले शक्यात पट्टी दिल्यानं काय होतंय. इकडे तुला सांगतो, ये इकडे ह्या डोसक्यात माई घालतो. हा, तिसरं म्हणते महाराजाला दक्षिणा दिल्यानं काय होतंय. काय जरा डोळे उघडा. हा, म्हणून असा सप्ताह करा. शिस्त आणि यापाई क्वालिटी. काय समाज जमला, काय शिस्त आहे बघा. एक तरी आवाज आलाय का तुम्हाला? हा, आणि त्याच्यामध्ये तुम्ही एकाही दिदीचं कीर्तन ठेवलं नाही म्हणून तुम्हाला आणखी कोपरापासून दंडवत. ह्या छुपऱ्याने तर एवढं वाटुळ केलं. अरे राम 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 राम. हा, आणि लोक म्हणाले मग कसा करून आला. तू ह्या डोळ्यात माती गेली का? ही गादी यासाची आहे, गादी नारदाची आहे. इथं चिपडी नाचायली. चिपडी कोकडी कुठली? काय तुम्ही एक टिकवलं. हा, कीर्तन ठेवलं नाही ना, असंच वजन ठेवा, असंच वजन ठेवा. हा, आणि पोरायला सुद्धा सांगायलो, पोरो हो तुमच्या मनात सुद्धा आलं नाही पाहिजे. दुर्बुद्धी ते मना कधी दिदीचं कीर्तन आणायचं नाही. आणू नका. ती माझी बहीण आहे, ती माझी माय आहे, ती माझी मुलगी आहे. पण पवित्रपणा ठेवला पाहिजे. तपाचे सामर्थ्य तपेन लांब. हा, तपेवीन दैवत. अभ्यास करा. हे सामर्थ्य बघितलं पाहिजे प्रत्येकानं. हा, पण उद्या लोक म्हणते आम्ही सगळ्या बायाच आणणार, तुला काय करायचंय? हा, नाही मला काय करायचं. हा, पण मी तुम्हाला शिस्त सांगितली. हा, एवढं मला आवडलं. मी आलेल्या महाराजाला म्हणलं महाराज पत्रिका बघू. पत्रिका वाचली, समाधान वाटलं. हा, आणि महाराजाचं गाव आहे आरक्षण मधलं. बरोबर आहे का? मी आलेला आहे मारोतराव महाराज संघ. हा, तेव्हा माझं 60 वर्ष वय. मी मारोतराव महाराजाची एवढी सेवा केली. तनू मनू जीवे चरणाशी लागावे आणि आघर्तवा करावे दास्य सकळ. माझं कीर्तन अभ्यासाचं नाही. माझं कीर्तन आहे फक्त सेवेचं, फक्त सेवेचं. हा, मी सकाळी धोतर नेसलं की फेडीतच नाही. भरू जा फाटू जा. हा, बदलीत नाही. हा, हे माझा नियम आहे. एकदा मी दारे धरले कीर्तनला गेलो. लोकांना ते चिखल बघितला. एक जण म्हणाले का गांजा ओढून आले का रे? हा, का
काय म्हणायचं ते म्हण तू, पण माझा नियम आहे ना, हा हे लक्षात ठेवत जा. गणरेसाला किंमत दिली पाहिजे, हा पवित्रपणा राखला पाहिजे. महाराजांना हॉटेलमध्ये खाल्लं नाही पाहिजे. काय मला उलट्या व्हाल्यात का मी हॉटेलमध्ये खाल्लं तर? उद्या तिसरं म्हणताय मद्या मद्या मद्या. हा हे सोपं नाही महाराज. उलट्या होत नाहीत रे गंगाराम, हा पण लोक काय घेतील ते ऐकून. बरोबर आहे का? बघा मारुतराव महाराजच्या गाडीमध्ये पहिला तांब्या होता आणि तांब्याला दोरी होती. वेळ जर आली तर तांब्या सोडायचा आणि त्याला दोरी लावायची. पहिले हापशे नव्हते, हातपंप नव्हते, म्हणून तुम्ही आजी आर बघा अच्युत महाराजाकडे ते संघर्ष म्हणून ठेवलेला आहे. तुम्ही कधी बघू शकता. हा सोपं नाही म्हणून हे टिकलंय. हा हे टिकलंय ना, सोपं नाही. हा म्हणून प्रत्येकानं धरीन याचा अभिमान आणि करीना आपुले जतन ठेवा. हे पुढच्या पिढीला सांगायलो. कीर्तन कुठं चाललंय? सांगतो तुम्हाशी भजारे नाही तरी गेला जन्म वाया. एक चरण किल्लर झालं आणि ते लाख पडलं. काही लोक म्हणले महाराज तुम्ही एवढं सांगायची काय गरज आहे, आम्ही तितके येडी आहेत का? तू हुशार आहेस र, हा पण तू भोळा आहेस. हुशार भोळा कळाला ना. हा मग महाराज म्हणले आम्ही करीनात का? महाराज म्हणले करायलास, पण तू कसं चाललंय, तू काय करालास आणि ते केल्यानं काय होतंय? सायळकर सांगत नाही अभंगाचं दुसरं नाही, दुसरं. आणि वाजले 5 दोन्ही 10, आणखी 40 मिनिटं राहिलेत. म्हणजे बरोबर 11:45 अर्था सांगतो. हा लवकर आलो मी. हा आता माणसं आली तू वराड. हा मी आल्यावर म्हणलं घाला माणसं जेव. हा म्हणले 34 म्हणलं उभा राहू का? म्हणले वराड याचं राहिले. हा म्हणून थांबलो. हा नाही तर मग मी तयारी आहे माझ्याकडे. हे ड्रायव्हर आहे ना गाडीचा, ते कीर्तन करतोय, गाडी चालवितोय, मृदंग वाजवितोय. हा काल एक ड्रायव्हर मेला, गाडी नीट चालव. ते माझ्याकडं बघाले डोळे वासून. अरे मला नीट चालव र, पत्रिकेतलं नाव पेपर मध्ये घालशील, मला खाऊ दे. गाडी सोडली, निघालं किंवा पळून. मी गाडी न्यूट्रल केली, शेल्फ उचललं, निघाली गाडी. मग म्हणाले महाराज मला येऊ द्या. म्हणलं तिकडे जाय. हा हे पा मी एवढा इशितर माणूस आहे. कोण्याही महाराजाला सांगा तुला मोठ आणता येते का म्हणून, गबरूला मोठ आणता येते, लबाड नाही. कोण्याही महाराजाला विचारा तुला स्वयंपाक येतंय का म्हणून, माझ्या मनात यावं स्वयंपाक करतो मी. आणि मी स्वयंपाक खाईन, जर केला आणि तुम्ही जर खाला तुमच्या नवरा बायकोची भांडणच. तुम्ही म्हणता महाराजासारखा जमला नाही, त्याच्याकरता करीत नाही. हे लबाड नाही, हे लक्षात ठेवा. की तो चरण चाललंय दुसरं. ऐका तुम्ही ज्या बरोबरी करायलेत ह्याच्यापासून लांब चाललेत. कसं ऐका, बाप उपाशी मरायलाय लेका करता. कुणा करता? लेका करता. गुरु उपाशी मरायलाय कुणा करता? शिष्या करता. बरोबर आहे ना? पण आपल्या गावात पोरं असे जन्मले पाहिजे. हादगाव नखात्यामध्ये सकाळी 7 वाजता मुलांना विचारलं पाहिजे बायकोला, ए बाबाला गरम पाणी दिलंस का? आणि माझ्या बापानं चहा पेला का? झाला सप्ताह केलेलाचा खर्च मिटला. बरोबर आहे का? बरोबर आहे का? आपल्या गावात असे श्रेष्ठ वरिष्ठ माणसं जन्माला आले पाहिजे. पोरो मारुत्र्याला महादेवाला पाणी घातलं का? ते म्हणते मोटर लावली का? म्हशीला पाणी पाजविलंय का? मारुतीची कुणाला चिंता आहे? घडत आहे का? असं घडत आहे का? घडत आहे का? आवाज येईना का? येऊ तिकडं. बरोबर आहे का? चॅनल बदलू. हा मी म्हणलं मोठं गाव आहे, उपट्या भुईमुग करून कसं जावं? अभंग तर सांगावा. हा हे लक्षात ठेवा. 72च्या काळामध्ये बापानं गटर काढले पण जमीन इकली नाही. पोरं हो जरा याद राखा.
आपले मायबापाचं जर आयुष्य कमी व्हालंय त्याचं कारण आहे पोराची वागणूक. बापा देखत कोण्याही मुलानं 2 एकर जमीन घ्या, बापाचं 1 सेकंद आयुष्य वाढत आहे. वाक्य लिहून घ्या. चला हे सांगेत का लोक नसते. हे पोरं झोपाले तर बाप पाणी आणालेत अर्ध्या घागरीने. हे महाराज त्या काढ फुगीर. जोक नाही महाराज. तुम्हाला लबाड सांगू, मी जे गाडीत फिरतो ना, माझ्या बापाला 1 किलोमीटर माझ्याकडे पैसे नव्हते, मी पाठीवर नेलं. पाठीवर. कंडक्टरने विचारलं कोण आहे, मी म्हणलं बाप आहे. म्हणले पाठीवर का आणलं, म्हणलं ऑटोला पैसेच नाही. ते म्हणला वा बघा, मी गाडी चालवित होतो, मारोतराव महाराज अस्ताकूर म्हणले बुवा तुम्ही कीर्तन करा, कमी पडत नाही. माझा बाप म्हणला तुला कमी पडत नाही. बापाचा आणि संताचा आशीर्वाद आहे. हा 10 रुपयाला मधू 35,000 गेलाय म्हणजे जोक नाही. नाही तर पीठ मागणारा माणूस मी, लबाड नाही हो. मला माझ्या गावात एका माणसानं खाताच्या गाडीवर उतरलं होतं. हे उतर उतर गाडीतून उतर. मी त्याच्या घरापाशी गेलो की हारून द्यालो टिंग कोण. सेवा करा गडे, कमी पडतच नाही, संपला विषय. मायबापाची सेवा करा की गावाची करा की देशाची सेवा करा, तुम्हाला आयुष्यात कमी पडत नाही. उग कीर्तन सांगू नका आणि कपडे बदलू नका. हरी मुख्य म्हणा, हरी मुख्य म्हणा. कुणा म्हणा र, कुणा म्हणा, कुणा म्हणा, कुणा म्हणा. बरोबर आहे का चूक आहे? सेवा करा. कोणाला सेवा नग वाटाली. या बायला सुद्धा सासू सासरे नग वाटालीत. मी माझ्या सकान घरात दुसरं कोणी नका. कुकडी चिपडी कुठली. त्या पोराला माईनं रक्त पाजवलंय, तू आता आलीस उंदरी. जरा भान ठेवा. आज रामराज्य होतंय हदगावामध्ये, नका ते हदगावात. आज सासून सून लेक म्हणा आणि सुनन सासू माय म्हणा. नाही करुणाची जर समाप्ती झाली आणि वेळेवर नाही जर पाऊस पडला तर आम्ही पुढे कीर्तन करणार नाहीत. बरोबर आहे का? पण चांगलं वागा, संपला विषय. आणि असंच लेवल ठेवा. सुंदर पैकी मस्त कीर्तन आहे, असंच वातावरण. सगळे येत जा सुंदर. चला करिता भरोभरी दुरावशी दुरी. एक बाई ना परभणीहून बसली एवढी सुटकेस घेऊन, गबूच गबू मॅडम टिप्पणांग टकानांग सुटकेस मध्ये ठुलीन बसलं. एका थसकट चोरायनं बघितलं. चोरायनं बघितलं. एक इकून बसलं आणि एक इकून बसलं सुटकेशीच्या. बाई हुशार होती, ती औरंगाबादला उतरली, निघून गेली. हे चोर म्हणाले मई सुटकेस आणि हे म्हणाले मई. सुटकेस कोणाची? बाईची. बाप आणि गुरु उपाशी मरायचं गरज नाही, ज्याच्या त्याच्या नशिबानं पोट भरणार आहे. तू ताण घेऊ नको. पण शेवट पोलिसनं सांगितलं भांडणं का करायले तुम्ही? ते म्हणले मई सुटकेस. हे म्हणाले मई. पोलीस खाताय ते म्हणलं इसके अंदर के हाय, याच्या मध्ये का हाय, यानं तर्क काढला. सुटकेस बाईची. वन्य असल, मेकअपाचं सामान असल, तर्क काढला. लॉक खोललं तर त्याच्यामध्ये निघाली लेकराची डेड बॉडी. मग म्हणाले हमारी नाही, आणि अब तक झगडे क्यों कर रहे थे. संपला विषय. आतापर्यंत भांडणं कशा करता झाले? सुटकेस करता. मड निघाल्यावर काय म्हणाले? मई नाही. बरोबर आहे का? मग आपण तुम्ही आम्ही उपाशी मरायलो कशाला? दुसऱ्या करता. वही आहे का? आता पाहे पा पुढीलांचे ओझे ते आपुले माता घेईजे, ते कान दाटीजे. देव म्हणतात अर्जुना, हे लोकाची सुटकेस आहे ना.
तू आपली म्हणलास हे झाला ओई. आता गाताय का? नाही त्याची घेता शिरी होईल दुरी बहुपंथ. हा तुम्ही आपलं म्हणायलेत नसलेले कुटाने म्हणून तुम्हाला दुःख भोगावं लागाले. करिता भरोभरी दुरावशी दुरी. इथं ओई आहे. इथं हे प्रमाण सांगितलं. मला एकच उत्तर द्या, तुमच्या गावातले सरपंच बदलले का ग्रामपंचायत बदलली? हा सरपंच बदलले, बरोबर उत्तर दिलं ना. नंबर 1, आपल्या गाव मुंबईची विधानसभा बदलली का विधानसभेतले जाणारे सदस्य बदलले? बोला, सदस्य बदलले. वा, दोन्ही उत्तर बरोबर दिले. तिसरं प्रश्नाचं उत्तर द्या, बाथरूम मधून निघाल्यावर माणूस बदलत आहे का कपडे बदलत आहेत? उत्तर द्या. काय बदलत आहेत? कपडे. कपड्यात बदल व्हावा का माणसात बदल व्हावा? चला बोला, वेळ कमी आहे. कशात बदल व्हावा? कशात बदल व्हावा? कशात बदल कशात व्हावा? हा माणुसकी. बदल कशात व्हालाय? कपड्यात व्हालाय. ही शोकांतिकाची बाब आहे. कपडे कसे घालू नका. हा कपडे चांगले घाला, पांढरे कपडे घाला, स्वच्छ घाला, चांगले लिया, काजू बदाम खा, गुटखा खाऊ नका. हा निर्व्यसनी बना. बस धिंगरीचं टोपण फुटलं नाही पाहिजे हातगावामध्ये. दारू बंद झाली पाहिजे. खलास. हा त्याच्याकरता एवढा खर्च करालेत तुम्ही. 5000 लोकसंख्येचं गाव चुलबन जेवायलंय, ह्याचं भान ठेवा. म्हणून सप्ताहावर एकही माणूस दारू पेला नाही पाहिजे. आणि पेलार त्याला टप्पू द्या सगळे जण मिळून. राग यालाय का? आला तर काय करणार? पुढचं कीर्तन कॅन्सल होईल. यापुढे काय होणार आहे? हा तुम्हाला मी बोलल्याला राग यालाय आणि बायकोने ठिसकून केल्या म्हणते तशी म्हणू नको ये सपक वर्ण्या कुठला. तू फोटो खिशामध्ये ठेवतो, ये इकडं, पेऊ नका. हा आणि माझं आव्हान आहे, पहा मी अल्पसंख्येचे माणूस आहे, लहान आहे, मया देखत कोणाही बायकोला मारा दारू पिऊन. त्या डोसक्यात जर माईकलाही घ्यायला गेलं, हा मार, तू मार. हे माझ्याकडे असं नसतं लुबरापणा आणि हे असं घोळसटपणा नसतंय. हा मी कट्टर विरोधी समजितो ह्या बदमासाला. रामाचं सुग्रीवाचं वालीचं सुग्रीवाचं भांडण होतं. रामाचं भांडण होतं का? होतं का? नव्हतं. वालीनं सुग्रीवाला भांडण केलं म्हणून रामानं कोणाला मारलं? वालीला मारलं. तू मार माझ्या बहिणीला, तू वैरीयस मोवा, हे नळड धरतो. बरोबर आहे का? हा हे कीर्तन तुम्हाला जे कळतंय ना, हे पाही चाकुरी. हा लक्षात ठेवा कधी बी. हा शोकांतिकाची बाब आहे. हे पहा मग काही गाव आहेत मी धुळी मुक्त केली. धुळी मुक्त लबाड गोष्ट असेल तुम्हाला कसलाही गुन्हेगार देवा आणि कोणताही माया संघ चला गाडीत बसून. हा सगळे पाटील समाजाचे घर आहेत नंबर 1. पण मी सांगितलं हे पहा धूळ मुक्त गाव झालं पाहिजे. त्या गावात आजही 50,000 रुपये बक्षीस आहे. रंग पडलेला जर अंगावर दिसला आणि बेवड्या जर चुकला, हा तर तुमचा म्हणील तसा खर्च देतो. त्या गावाचं नाव आहे पांगरी, तालुका लोहा, त्याला म्हणतात बोरगाव पांगरी. भुजभर दारुळ आहे लोहा तालुक्यामध्ये. दारू मुक्त गाव आहे हे लक्षात ठेवा. हा म्हणून आपलं गाव सुद्धा धूळ मुक्त झालं पाहिजे, दारू मुक्त झालं पाहिजे, निर्व्यसनी बनले पाहिजे, विकासाची गंगा गावाला आली पाहिजे. कीर्तन कळालं का?
आणि उद्या दिंडीमध्ये सगळ्या माय बहिणी मुली सगळ्या सहभागी झाल्या पाहिजे. कसलंही वाद्य लावायचं नाही. राजा छत्रपतीच्या जयंतीला जे बाया येईनात हे कारण हे कसे नाचालेत भिंगरी पिऊन डांग डा डांग चिक सट ही सट है हा कवाड लावा लागालेत. बरोबर आहे का? त्याच्याकरता सप्ते करायचेत, त्याच्याकरता एवढा तुम्ही गाव खर्च करायलेत. हा कुठेतरी फायदा झाला पाहिजे, ही गरज आहे सध्याच्या काळाची. हा गेला महाराज गेला सांगितला हे असं नाही. हा चला एवढे उत्तर दिले, मग तुमचे घर बदललं का घरातले माणसं बदलले? हा घरातले माणसं बदलले. घरातले माणसं कोण कोण मेले? मान भवाची पुरी वाहावशी या पाय लोक गेले वाहून. हा गेले तयाचा मुळना मार्ग. चला पुढे एक प्रमाण आहे बघा. बहुत जन गेले नाही आले मागुती, न देखो काय झाले कान तरी नायकती. बघा गावातली माणसं गेले. हा कीर्तन कुठं चाललंय? भवाची पुरी वाहावशी. तुम्ही जाणार एक करा, असं कार्य करा, उत्तमची उरे कीर्ती मागे. बघा शिवाजी महाराज केव्हा गेले, तुकाराम महाराज केव्हा गेले, ज्ञानोबराया केव्हा गेले, तुकोबराया केव्हा गेले, नामदेव महाराज केव्हा गेले, त्याचं नाव आज तयार आहे. आज तयार आहे. नाव घेतलं की माणसं टाईट होतात. हे त्याचं नाव नाही, त्याच्या कार्याची आठवण आहे. म्हणून तुम्ही असं तयार करा की आपलं नाव निघालं पाहिजे. उत्तमची उरे कीर्ती मागे. झालं ना? सांगून सांगून गेली. हा नाथ महाराज म्हणले किती सांगू तरी हा काय माय गेली. बघा कोण सांगाले? खरं सांगाय पाहिजे. हा पाथरीला एक जणांना दुकान टाकलं. पाथरीला हा आणि मोठं बॅनर लावलं. हा या गांजर हलवा आणि 50 रुपया द्या. ते बरोबर माणसं गेली. काय बोर्ड नवीन लागला म्हणजे पाथरीला गांजर हलवा 50 रुपये टाकले. मध्ये गेलं हा प्लॅस्टिकचं गांजर बांधलेलं आणि त्याला दोरी बांधलेली. ते गेलं बघाले काहीच नाही. ते म्हणला हेलता बाबा गांजर हलवा. त्यानं अशी दोरी वळली पलीकडून निघून गेलं. ते तिसरं म्हणले कस काय माल? माल लई भारी. हा ह्यानं म्हणाव काही नाही तर 50 गेले. किती गेलेत? 50. आंधळ्याच्या पाठी लागले आगळे. खरं सांगा ना का आहे ते. आणि एक जणांना म्हणलं असतं काही नाही रे उगम फलताडपणा आहे, एकही माणूस फसलं नसतं. बरोबर आहे का चूक आहे? सांगाय पाहिजे. हा हे पाय अभंगाचं दुसरं चरण आहे. करिता बरोबरी दुरावशी दुरी आणि भवाची पुरी वाहावशी. 10:30 वाजायले. आलं लक्षात? काही लोक म्हणले महाराज एवढं तुम्ही बोलायलेत, एवढे बोललेत, रोज आम्ही कीर्तन ऐकायलोत, असं करायलोत, मग या देवाला जर एवढा देव दर देतय त्या देवाला काय द्यावं लागत? अभंगाचं तिसरं चरण आहे. महाराज म्हणतात त्या देवाला काहीच लागत नाही. काही नलगे एक भावची तुका म्हणे आन विठोबाची. काय पाहिजे? भाव. तांब्यावर दूध पिण्यापेक्षा शिंगलवरच प्या, पण बिन पाण्याचं प्या. कीर्तन कळालं ना? 1000 माणसं जमण्यापेक्षा 500 जमा, पण मालकरी निर्वेशनी जमा. 100 टाळकऱ्यापेक्षा 25 टाळकरी जमले पाहिजे, पण सगळे म्हणणारे. माणसं हसले पाहिजे, पण कळून हसले पाहिजे. कीर्तन कळालं ना? उत्तर का चाललंय? आता एक बघा तुम्हाला साधे 2-4 प्रमाण देतो.
बाईनं 52 भाज्या केल्या, 36 चटण्या केल्या, 6 प्रकारचा भात केला, 5 प्रकारच्या पोळ्या केल्या. हे बा, आपलं गाव एवढं सुशिक्षित आहे, मला मान्य. पण कोण्याही बाईला हातपोळी जमत नाही. हातावर पोळी असते ना, कोणीही जमत नाही. ती पोळी जमती फक्त तंड्यावरल्या बाईला. बरोबर आहे का? बरोबर आहे का? लोक म्हणतील तू खातोस की काय? माणसाला बोलाय भारी झाली. हा, 4-5 चपात्या प्रकारच्या केल्या. लक्षात आलं ना? स्वयंपाक सुंदर केला, पण स्वयंपाकामध्ये मीठ टाकलं नाही. गोड लागल का? नाही. याला प्रमाण द्यावं लागल ना. ज्यात नसे लवण, रुचीने दिते अन्न. बरोबर आहे का? हा, बरोबर आहे ना? लवण म्हणजे मीठ. स्वयंपाकात काय पाहिजे? बोला, मीठ पाहिजे. हा, बाई काळी असू द्या, बाई बुटकी असू द्या, बाई आंधळी असू द्या, जमल, पण बाईला नाक पाहिजे. काय पाहिजे? नाक. हा, नाथ महाराज म्हणले काय करावी ती 32 लक्षणे. नाक नाही तेने वया गेली. नाक नाही ना, बाईला नाक नाही, आणि स्वयंपाकात काय नाही? मीठ नाही. आणि परमार्थ करायलाच, पण परमार्थात काय नाही? भाव नाही. कंडक्टर ड्रायव्हर हे पात्रीचे डिपूचे हे फेऱ्या करतात का वाऱ्या? मोकळं बोला, काय करतात? फेऱ्या. बरोबर आहे ना? आणि आपले वारकरी वाऱ्या करतात का फेऱ्या? काय करतात? हा, वारीला किंमत आहे का फेरीला? बोला बोला, कशाला किंमत आहे? वारीला. हा, वारी महत्वाची आहे. स्वयंपाकात मीठ महत्वाचं आहे, आणि परमार्थामध्ये भाव महत्वाचा आहे. बस, तुला माणसं जीव घालायचे नाहीत ना, तू कवाड लावून बस. म्हणू नको भूत जीव घातले म्हणून काय होतंय म्हणून. तुला पाराकडे यायचं नाही, कवाड लावून बस. म्हणू नको तिकडे जाऊन काय करायचंय, इथं नेचे छंगा ऐकू आलंय. तुला सप्ताह करायचा नाही ना, बास बोंबल. पण करणारा आडवं येऊ नको. हा, हे पाहे उत्तर आहे. भाव सांगायला होता तुम्हाला. बरं, भावावर 3 प्रमाण देतो तुम्हाला. आता तुकाराम महाराज म्हणले काही कर, याहून अनेक नाही पय, आणि वहा तसे आण इडोपाचे. एक झालं. काही ज्ञानोबाला लोकांना विचारलं की माऊली तुम्हाला देव किती आवडत? प्रमाण झाले. आता एक प्रमाण देईल ना, त्याला मान बी मिळणार आणि गुण बी मिळणार. सोपं प्रमाण कोणी म्हणेल. हा, मी जर भजने वळवळ करू लागले, उरपाट हरिपाठ म्हणतो. इच्छितर माणूस आहे. हा, तुम्हाला दिसतो मी भोलसट, पटका गेड्यावनी, धोतर बिनिस्तरीच, कुर्त्याला डाग पडलेली, पण भुगाच करतो शेंडीवाल्याचा. हे खेड्यात आहे माझं कीर्तन. बा, मुंबई सारख्या, हैदराबाद सारख्या तिकडे कीर्तन. हे असले पॅकिंग नाही बंदच करून टाकतो. एकदा मी त्या तेलंगणात गेलो कीर्तनात, भोले आळंदीची भजनी. मी बघितलं त्यानं मग बंडी, वाकडी टोपी, हे काच करायला. कसं आले भोलसट? मी म्हणलं बर थांब. म्हणलं थांब तू ही बघत. पहिल्या घेरातून गाडी निघाली. हा, निघाली गाडी, थांबविली. 4 तुकड्याचा आणि 4 चरणाचा अभंग घेऊन टाकला. 4 चरणाचा आणि 4 तुकड्याचा. गप्पच बसलं गतिरुद्ध. त्यानं मानच उचलली नाही. मी म्हणलं का मधू तू भोलसट समजाला? हा, पीठ माग्या गोसाई समजिलस? हा हा हा
लोभ नाही महाराज. मी एवढा इच्छितर माणूस मुळीच कोणाला करू देत नाही. सोपून ठेवतो. नाही तर मी जर भोळा असतो तर काय या मोहा भुकाच बोल भुकाच. हा बघा आता प्रमाण आलंय का नाही. ऐका आता प्रमाण. हा आणि एक तुम्हाला सांगतो, मी असा माणूस आहे स्वाभिमानानं सांगतो, प्रमाण काढून देऊन भजनेला आणून देणार एकच महाराज आहे मी. माझ्या मनात आलं तर बरोबर आहे. मनात आलं तर काढून देतो आणि लय हुशारी करू लागलं तर आडवं म्हणतो. दोन्ही मायाकडे वादी करता येते सरब बी करता येते. चला ऐका आता. अडचण पहिल्यापासून वार करायला भजनाला आहे. कोणाला वाट चालला. अडचण शेतकऱ्याला आहे, अडचण महाराजाला आहे, अडचण हिंदूला आहे आणि अडचण भजनाला आहे. नामदेवराया भजन करू लागले आणि त्या काळातल्या राज्य सत्ता संपत्तीवाल्यानं नामदेवरायाकडे माणसं वाट लावली. म्हणले ते महाराज आहेत ना त्याला या घेऊन गेले नामदेवरायाकडून. नामदेवराय देवाच्या जवळ राहायचे आणि पायाजवळ राहायचे. बरोबर आहे का. भजण्यानं कुठेही बसायचं नाही. हा आता लय आगाव झाले. हा भजने महाराजाच्या गादीवर बसायलीत. मलाच म्हणालेत मधु पलीकड सर हाणून घ्यावं. अवघड. हा पहिले महाराजाच्या गादीवर भजने बसत नव्हते. शाळेत जर विद्यार्थी आले गुरुजी आले तर लेकरं उठून उभं राहायचे. बरोबर आहे का. बरोबर आहे का. हा आज आपल्या हातगावात अशी पद्धत होती. आपल्या गावचा वजनदार तर मुक्कादम पोलीस पाटील गावात आले तर बाईनं डोक्यावरलं टोपलं खांद्यावर घ्यायचं. बरोबर आहे का. पायातल्या चपल्या हातात घ्यायच्या आणि खाली बघून बाई जायची. बरोबर आहे का. बरोबर आहे का. ही पद्धत होती का नाही आज आपल्याकडे. होती का नाही. होती का नाही. आता आहे का पद्धत ती. हा म्हणून हे ढगाळ कवा बी आले. उन्हाळ्यात पाऊस पडाले. हा पंजाबरावला सांगावं लागले हरभरे झाका. काही सांगायची गरज आहे का. बघा पहिलं गाव आपलं होतं का नाही. हा हे लक्षात ठेवा. हे सोपं नाही. हा मला एकदा संडास लागली. मी फक्त मारुतराव महाराजाचा ताब्या नेला पितळचा. मला उडबशा करावं लागले. लबाड नाही हो. लबाड नाही. गोष्ट लबाड असेल तर मी किडे पडून मरल. हा ते का महाराजानं बघितलं. म्हणले महाराजाचा तांब्या बुवानं संडासला नेला. मला 10 माणसामध्ये बोलविलं. म्हणले महाराज कोण्या लेवलचे आणि तू बाथरूमला महाराजाचा तांब्या नेलास. मी म्हणलं चुकलं. उडबशा केल्या. एवढी मर्यादा होती महाराज. पहिली शिस्त होती. वजन होतं. हा म्हणून हेच तुमचा शिवार. बघा जेवारी किती पिकत होती. हेच आंबे. हा पण काय आंबे लागत होते. बरोबर आहे का चूक आहे. तेच तुमचे घर. हा पण बिन पंख्याचे बिन कूलरचे माणसं झोपत होते. हा आता काही लावलं तरी उडबशा कराले. हा 5ला चुटून समस्या खाले. हा लेकराच्या आधी हेच बिस्किट खाले. हा हे उचल्याचा बाजार झाला सध्या. हे लई लई नबार झालं हो. हा मलाच म्हणाले मधु कवा शाना झाला. लई अवघड झालंय. तू आता आलास रा. बरोबर आहे का. हे पहिलं एवढं सांभाळलो आम्ही. लई मर्यादा सांभाळली. हा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. हा तुम्हाला 2 मिनिटात सांगू का. मोतीराम महाराजाचा समोर मारुतराव महाराज कधी झोपले नाही. मोतीराम महाराजचं कीर्तन होऊ लागलं ना मारुतराव महाराजांना टाळ घेऊन महाराज. बघा मर्यादा होती. आत्ताही परभणी जिल्ह्यात वास्कराचं माणूस आलं. वास्कराचं माणूस तर आमचे मुडेकर महाराज आणि अच्युत महाराज दस्तापूरकर टाळ घेऊन उभा राहतात. हे गुरु घराण्यानं वास्कर. बरोबर आहे का. सोपं नाही महाराज.
ही मर्यादा फार पहिल्या लोकांना सळी. हा हे आता राहिलं नाही सध्याच्या काळात. मनाय जमाना झाले. लाख कडब्याची ओळे पेटीन पळीनं पाणी हांद्यानं कसं इज. बरोबर आहे काजे बाबा बाबा. हा म्हणून आता काय झालं, नामदेवराचा दृष्टांत विसरलाय असता. नामदेवराकडे सेवक आले. नामदेवराय म्हणले चलो. हा नामदेवरानं देवाचे पाय विटेवरल्या. ऐकलं का? नामदेवराय म्हणले देवा राजाचं येऊ की प्रधानाचं येऊ उत्तर आदेश. देवा तुमची शपथ घेऊन सांगतो मी तुमचे पाय सोडणार नाही. चरण न सोडी सर्वता तुझी आण पंढरीनाथा. याहून अनिक तुझी आण वाही नगा. कीर्तन कळलं का? हा काही नलगे एक तुका म्हणे आण. हे पाय एवढे तुम्हाला बोलायला लावलं. एवढं बोललो मी. हा लोक म्हणले मग तवाच पटकून सांगाव की. हा पटकून सांगितल्या एवढे पैसे कसे देताल तुम्ही? हा हे 1.5 तास जे घातला लांबून पैलवानानं जिथले तिथं उडी मारली असती तर डाव तवाच जाऊ लागला ना. पण पैसे देत नाहीत ना. हा त्याला मागं जावं लागतंय, ते वाजवावं लागतंय, पळावं लागतंय, पुन्हा उडी हाणावं लागतात. मग कसं तरी 1.5 तास चलत राहते. हा त्याला काय मारत 5 मिनिटामध्ये फौरन. पण एवढं बोलावं लागलं. एक ठेवा भाव ठेवा संपलं. आणि असा सप्ताह चांगला करा बस. पट्टीवाल्यानं पट्टी, पंक्तीवाल्यानं पंक्ती आणि भांडे चांगले घासा. हा वाढ जा. हे बघा कोणीही नखरा करायचा नाही. मी कीर्तन केलं ना मला तेवढंच पुण्य. हे भजनानं टाळ केलं ना तेवढंच पुण्य. तुम्ही कीर्तन ऐकलेलं ना पुण्य तेवढंच आहे. पंगत घालणारला पुण्य तेवढंच आहे. पात्र उचलणारला पुण्य तेवढंच आहे. वाढणारला पुण्य तेवढंच आहे. इथं मंडप जरी झाडला पुण्य तेवढंच आहे. मी नखरा करायचा नाही मी महाराज आहे म्हणून. तू कुठं आहेस र? हा मी महाराज आहे. मी सेवक आहे. हुडीले भांडार धन्याचा हा माल ते मी हमाल भार वाहे. सगळं पुण्य तुम्हाला वही द्यावं लागेल ना. समर्थाचे पंक्ती भोजने तळील्या वळील्या एकची पकवाने. तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल भोगे खरे माप. सगळ्याला सारखं माप आहे. ही गादी जयाने घातली मुक्तीची मिळविली मादी वैष्णवाची. म्हणून सप्ताह आहे. चांगल्या पद्धतीनं गरीब श्रीमंत सगळे एकत्रित येत जा. एका विचारात एकदा. आणि सर्प चांगला टिकला पाहिजे चालला पाहिजे. किती वर्ष झाले सप्त्याला अंदाजा? हिशोब करा की 72 ने 22. चलू द्या घंटाभर. किती झाले? 50 झाले का? बरोबर आहे का? मग यावर्षी हुटकलं जरा आपलं. हा रोप्य उत्सव व्हायला पाहिजे होता. 50 झाले असले तर. बरोबर आहे का? हा जाऊ द्या आता 50 वर्ष होऊ द्या. 25 वर्ष मी बचावं मी जगावं असा कार्यक्रम करू हातगावामध्ये की परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्यात कोण गेला नाही पाहिजे. याच जागेवर आणि याच कार्यकर्त्याच्या हातानं 11 दिवे 21 दिवे दारासमोर रांगोळ्या आणि 7 दिवस गुड्या. बरोबर आहे का? अमृत उत्सवाला आता कोणी म्हणाले 52 आणि कोणी म्हणाले 50. काही कुचकुच करले. नवरदेवाचा मामा बोलले कमाल गडे काही का असं ना म्हणा. मग मोठ्यानं म्हणा ना 52 झाले. पाठ थापती तू मागून माहिती मधू 52. खेळ बघा. हा म्हणून झालेली सेवा मोतीराम महाराज, श्री गुरु मारुतराव महाराज, महादेव आणि आपला हनुमंतराय ग्रामदैवत सगळ्याच्या चरणी समर्पण. कोणी उठायचं नाही. उद्याचे वेळापत्रक सूचना होतील. बरोबर आहे का? शिस्त ठेवा. हा अगोदर बाई लेकी महिला मंडळ गावात जातील
आणि नंतर पूर्ण इरामानं सगळ्यानं जायचंय. अशा पादगर्दा करायचा नाही. हे आलेले माणसं आहेत ना, त्यानं शिस्त आणि उंची आणि आपली त्या ठिकाणी बघितली पाहिजे. म्हणून दोन्ही भजन एक वेळेस होणार. ठोबा रुक्माई आता हे मला घ्यावं लागतंय, ठोबा रुक्माई, नाही तर मी डबल ठोबा रुक्माई घेत नाही. हा कीर्तन कळालं ना. हा ज्ञानेश्वर माऊली